नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामधील युनिट 2 मधील लेट्स स्पीक म्हणजे चला बोलूया या छोट्याशा घटकामध्ये तुमचं स्वागत आहे. लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. ऐका, म्हणा आणि हावभावांसह सादर करा. चला बघा. अमन, आता मी अमन आहे आणि माझ्यासोबत आहे बीना. आय फाउंड धिस पेन नियर द डोअर. इज इट युअर्स? बघा. यस, इट इज माइन. थँक यू. बघा, ऐकलं? आय फाउंड धिस पेन. फाउंड म्हणजे सापडला, आय म्हणजे मला, काय धिस पेन, नियर द डोअर. बघा, डोअरच्या नियर म्हणजे जवळ, नियर म्हणजे जवळ. तर इज इट युअर्स म्हणजे हा तुझा आहे का? तर बीना काय म्हणाली? यस इट इज माइन, हा तिचा आहे आणि मला थँक्यू म्हणाली. आता बघा, त्याच्याशी संबंधित आता आपण काही वाक्य तयार करूयात. पहा, या ठिकाणी 4 चित्र आहेत आणि प्रत्येक चित्रामध्ये एक पेन आहे. ठीक आहे. आता प्रत्येक वेळेस बीना काय म्हणते बघा. आय फाउंड दिस पेन अंडर द मॅट. इज इट युअर्स? यस, इट इज माइन. थँक यू. बघा, आता मला पेन कुठे सापडला? अंडर द मॅट म्हणजे मॅटच्या खाली. आता पहा, आय फाउंड धिस पेन ऑन द ग्राउंड, ऑन द प्लेग्राउंड. इज इट युअर्स? यस, इट इज माइन. थँक यू. हां, पुढे बघा. आय फाउंड धिस पेन नियर द टेबल. इज इट युअर्स? यस, इट इज माइन. थँक यू. आय फाउंड धिस पेन अंडर द चेअर. इज इट युअर्स? यस, इट इज माइन. थँक यू. बघा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करायचं आहे? सराव करायचा आहे. अंडर द मॅट म्हणजे मॅटच्या खाली, अंडर म्हणजे खाली. ऑन द प्लेग्राउंड, ऑन म्हणजे वर. नियर द टेबल, नियर म्हणजे जवळ. अंडर द चेअर, अंडर म्हणजे खाली. ठीक आहे. आता बघा परत. आता यस इट इज माइन तर म्हणली ही तिचं होतं म्हणून. आता जर तुमचं नसेल तर काय करायचं? तर बघा, त्या ठिकाणी दुसरा, आता पुढचं सेंटेन्स बघा. आता रिया काय म्हणते बघा. आय फाउंड धिस पेन अंडर द बेंच. इज इट युअर? आता सॅम, आता मी आहे सॅम. नो इट्स नॉट म्हणजे नो म्हणजे नाही, इट्स नॉट म्हणजे हा पेन माझा आहे का? नाही. मग रिया. हुज इज इट देन? डू यू नो? हुज इज इट देन म्हणजे हा तर मग कोणाचा आहे? डू यू नो म्हणजे तुला माहीत आहे? आय थिंक इट बिलॉंग्स टू जुई. आय थिंक म्हणजे मला वाटते, मला पक्क माहिती आहे का? नाही. इट बिलॉंग्स टू, बिलॉंग्स म्हणजे मालक असणे किंवा एखाद्याची वस्तू असणे. इट बिलॉंग्स टू जुई म्हणजे हा कोणाचा आहे? जुईचा आहे असं मला वाटते. आता दुसरं बघा. याच्यामध्ये परत आपल्याजवळ 2 ऑप्शन आहेत, म्हणजे एक चित्रांचं आणि 2 लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. ऐका, म्हणा आणि हावभावांसह सादर करा. आता ओम काय म्हणतो या चित्राकडे बघून. आता हे चित्र दिलेलं आहे पण हे रॉकेट नाही आहे, हे एक शार्पनर आहे. काय आहे? एक शार्पनर. बघा, ओम काय म्हणतो. व्हॉट्स धिस? इट्स अ शार्पनर. इट्स अ शॉर्पनर म्हणजे कोणत्याही वस्तूंबद्दल जर तुम्हाला विचारायचं असेल तर एकच प्रश्न विचारायचा, व्हॉट्स धिस म्हणजे हे काय आहे. ठीक आहे. आणि कोणाचं आहे विचारायचं असेल तर आता बघा मी विचारतो, हुज शार्पनर इज इट? आय डोंट नो, आस्क जिया. हां, हुज म्हणजे कोणाचं, हुज शार्पनर इज इट म्हणजे हे कोणाचं शार्पनर आहे. आता इराला माहीत नाही, मग ती काय म्हणाली? आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही. म्हणा तुम्ही पण, आय डोंट नो मला माहीत नाही. आस्क जिया म्हणजे जियाला विचारा. आता ओम जियाकडे गेला. बघा, जिया हुज शार्पनर इज इट? आय थिंक इट्स जुईस. आय थिंक, आता जियाला पण काय वाटते? आय थिंक म्हणजे मला वाटते. इट्स जुईज म्हणजे हे कोणाचं आहे? जुईचं आहे. मग ओम म्हणतो, जुई इज धिस युअर्स? यस, इट्स माइन. थँक यू. बघा, जुई काय म्हणाली? यस इट्स माइन. हो, माइन म्हणजे माझं आहे, थँक्यू. अशा पद्धतीनं हे म्हणजे कुणाची वस्तू आहे याबद्दलचा उतारा होता. आता आपण या 6 चित्रांबद्दल सेम सराव करूयात. बघा, आता माझ्यासोबत आहे इरा
आणि आता इरा हो म्हणणार आहे बघा. इरा हुज इरेझर इज इट? This is mine eraser. धिस इज माइन. थँक्यू. This is mine. Thank you. हुज मार्बल इज इट? This is mine. Thank you. हुज क्लिप इज इट? This is mine. Thank you. हुज स्टोन इज इट? This is mine. Thank you. हुज इयरिंग इज इट? This is mine. Thank you. अशा पद्धतीनं या 5 चित्रांबद्दल 5 प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण बघितले आणि ह्या पद्धतीनं आपण लेट्स स्पीक हा घटक या ठिकाणी संपवलेला आहे. थँक्यू.